नमस्कार मित्रांनो, मी रुपेश मोहिते तस्मी ॲग्रो फार्ममध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण प्युअर गावठी कुक्कुटपालन करत असतो, तेही अगदी मुक्त संचार पद्धतीमध्ये. हे बघा मित्रांनो, अशा कोंबड्या आपल्या अशा भरपूर असा इकडे तिकडे फिरत आहेत. हे बघा, तुम्ही इकडे बघू शकता कसा मुक्त संचार पद्धतीमध्ये असा कसा खूप मोठा असा कंपाऊंडमध्ये त्या फिरत आहेत. तर मग मित्रांनो, आजचा विषय असा आहे, हे समोर जे दिसत आहे ते आपले बाजारमधील भाजीपाला वेस्ट जे भाजीवाल्यांच्या दुकानामध्ये सहज आपल्याला उपलब्ध होऊन जातो. आपल्या कोंबड्यांचा खाद्याचा खर्च कुठेतरी कमी व्हावा म्हणून हे असं आपल्याला मुक्त संचार पद्धतीमध्ये करावं लागतं. मुक्त संचार कुक्कुटपालनामध्ये भाजीपाला वेस्ट देण्याचे खूप असे फायदे आहेत. त्यामुळे आपल्याला खाद्याचा खर्चही कमी होतो आणि त्यामध्ये अशा भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात, त्यामुळे त्यांच्यातून आपल्याला व्हिटॅमिन मिनरल्स वगैरे असं भरपूर काही आवश्यक घटक कोंबड्यांना भेटून जातात मित्रांनो. आणि आपल्या खाद्याचाही खर्च कमी होतो. आपल्या आजूबाजूच्या भाजी मार्केटमध्ये हे सहज आपल्याला उपलब्ध होतो आणि तेही अगदी फ्रीमध्ये मित्रांनो उपलब्ध असतो. फक्त आपण जाऊन त्यांच्याकडून भाजीवाल्यांकडून घेऊन यायचं असतं. या बघा, आता व्हिडिओ शूट चालू आहे, त्यामुळे या कोंबड्या इतरत्रशा पळालेल्या आहेत मित्रांनो. तरी पण हे बघा, थोड्या कोंबड्या इथं आहेतच, हे तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि हे जे समोर आहे ते आपल्याला आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे आजोला बेड आहे. तेही आपण खूप चांगल्या प्रकारे कोंबड्यांना रोज देतो आणि कोंबड्याही खूप आवडीने मजेशीर खातात. आपल्या खाद्याचा खर्च कमी व्हावा म्हणून मित्रांनो, सर्वांनी आपल्या फार्मवर अशी जर त्यांचे फ्री रेंजमध्ये जर आपण मुक्त संचार पद्धतीमध्ये जर आपण कोंबड्या पाळत असाल तर हे तुम्ही अवश्य मित्रांनो करून बघा. कारण त्यामध्ये कसं होतं, आपला खाद्याचा खर्च कमी होतो मित्रांनो आणि त्यांना जे आवश्यक घटक असतात तेही मिळून जातात. हे बघा मित्रांनो, इकडे आता पुन्हा कोंबड्या आलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. आणि हा प्युअर गावठी कुक्कुटपालन आहे, त्यामुळे आपण एक वेळ येऊन नक्की अवश्य खात्री करून घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.